नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरपूर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। पंढरपूरला कसे यायचे, पंढरपूरला आल्यानंतर कुठे राहायचे, दर्शन कसे घेता येईल याविषयी मी सगळी माहिती आपल्याला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, पंढरपूरला आल्यानंतर आपल्याला हा चौक लागतो। या चौकातून आपण जर का सरळ गेला तर आपल्याला सरळ मंदिरच लागते। तर मित्रांनो, चला तर दर्शनाला जाऊया। आजूबाजूला आपल्याला प्रसादांचे दुकाने लागतील आणि खूप छान सुंदर अशा विठ्ठल मूर्ती देखील इथे विकायला असतात। तर या सुद्धा आपण विकत घेऊ शकता। तर मित्रांनो, पंढरपूरविषयी सांगायचं म्हटलं तर पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येते। सोलापूर जिल्ह्यातील हा एक तालुका आहे आणि पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागाच्या काठावर वसलेले आहे। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून व्याख्यात आहे। या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत आणि त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला एक कृष्ण मंदिर देखील लागते। या मंदिराचे आपण अवश्य दर्शन घ्या। खूप सुंदर मूर्ती आहे। जसे की मी म्हटलं मित्रांनो, या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत। त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आलेले आहे। त्याला तिथेच नामदेव पायरी देखील आहे। दरवर्षी आषाढी एकादशीला सुमारे अनेक लाखो भाविक येथे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। विठू रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक पायी देखील येतात, पायी चालत येतात, दिंडी करत येतात। क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत असेही म्हणतात। हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान राहिलेलं आहे। गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे। पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा देखील मठ आहे। तिथे अनेक साधू संतांच्या मूर्ती देखील आहेत। मित्रांनो, पंढरपूरचा इतिहास सांगायचा म्हणजे पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले आहे। आता हे मंदिर वाहून गेले आहे, पण त्याचा मोठा चौतारा अजून देखील या पाण्यामध्ये शिल्लक आहे। मित्रांनो, इथे जी भीमा नदी आहे ती भीमाशंकरला उगम पावलेली आहे। भीमाशंकरवर उगम पावलेली भीमा इंद्रायणी, भामा, नीरा यांना पोटात घेत पंढरपूर जवळ येते। रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते, म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव असे दिले आहे। स्कंदपुराणातील महात्मे चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते। संत जनाबाई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा अशा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात। पंढरपूर सोडले की चंद्रभागाचे नाव पुन्हा बदलते आणि नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना या नावाचे कोडे अजून देखील उलगडलेले नाही आहेत। मित्रांनो, बरेच भाविक जे असतात ते पांडुरंगाच्या दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागेमध्ये स्नान करूनच दर्शनाला जातात। मित्रांनो, आपल्याला जर का दर्शन करायचे असेल तर सकाळची वेळ उत्तम। सकाळी लवकर दर्शन होते आणि आपण जर का एकादशीला जर का येत असाल तर आपल्याला 7 ते 8 तास 6 तास सांगू शकत नाही किती वेळ लागू शकतो। खूप तास भाविक दर्शन रांगेत थांबतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात। समोर बघू शकता की मंदिराचा कळस देखील आहे आणि समोर पूर्वद्वार आहे। पांडुरंगाच्या मूर्तीमागेच पांडुरंगाचे जे मंदिर आहे त्याच्याच मागे रुक्माईचे मंदिर आहे। आपण समोर बघू शकता की पश्चिमद्वार आहे। मित्रांनो, मंदिर जे आहे ते खूप पुरातन आहे। हेमाडपंथीमध्ये हे मंदिर मोडले जाते। मंदिराचे जे स्वरूप आहे ते मंडप जो आहे त्याचा 18 मीटर रुंद आहे व 37 मीटर लांब असून बाजूस ओवऱ्यात सुंदर लाकडी कोरीव काम सुद्धा दिसून येते। आपण समोर बघू शकता की श्री रुक्मिणी संत द्वार देखील आहे। आणि मित्रांनो, या द्वारापासून
पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती फक्त 50 ते 60 फुटाच्या अंतरावरती आहे. पण मित्रांनो, आपल्याला इथून जाता येत नाही. आपल्याला समोरूनच दर्शन घ्यावे लागते. आता आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत की आपल्याला दर्शन रांगेसाठी कुठून जावे लागते. जसं की आपण याच्या आधी पूर्वद्वार बघितले. आता या बाजूला उत्तरद्वार आहे. आजूबाजूनी खूप प्रसाद विक्रेते आपल्याला दिसतात आणि भगवंताच्या चरणामुळे पावन झालेली ही तीर्थक्षेत्र भूमी आहे. मित्रांनो, प्रत्येक भाविक इथे आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच पंढरपूरला काशी म्हटले जाते. मित्रांनो, ही समोरची जी बिल्डिंग दिसते आपल्याला, तर एकादशीच्या दिवशी याच बिल्डिंगमधून आपल्याला दर्शन रांगेला सुरुवात करावी लागते. या बिल्डिंगच्या पुढून रांग चालू होते आणि ही समोरची आपण बघत आहात ती म्हणजे नामदेव पायरी. याला नामदेव पायरी असे नाव देण्यात आलेले आहे. मित्रांनो, खूप भाविक, खूप दिंड्या येथे येतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्यांना खूप समाधान देखील मिळते. आषाढी एकादशीला खूप गर्दी असते. बऱ्याच वेळा 12 तास 24 तास देखील दर्शनाला लागतात. परंतु जे भाविक असतात ते न थकता दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. आपण समोर बघू शकता की संत नामदेव पायरी आहे. जर का आपल्याला दर्शन घ्यायचे असेल तर इथूनच आपल्याला मुखदर्शन करावे लागते. मुखदर्शनासाठी आपल्याला इथून रस्ता आहे आणि जे समोर बघू शकता की तिथून आपल्याला पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याला हा जो 84 फेरा आहे या बिल्डिंगमधला, याला 84 फेरा देखील असे म्हणतात. तर हा 84 फेरा पार करूनच आपल्याला पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन होते. मंदिराचे काम खूप सुंदर आहे मित्रांनो. खूप कोरीव काम केलेले आहे मंदिरावरती. आणि आता आपण जात आहोत चंद्रभागा नदीकडे. जी भीमा नदी आहे ती पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागा होते आणि पंढरपूर सोडले की तिचे परत भीमा नदी नाव तिला मिळते. जाताना आपल्याला एक सुंदर असं जागृत हनुमान मंदिर देखील मिळतं. 11 मारुती हनुमान मंदिर. चंद्रभागा नदीकडे जाताना खूप सारे दुकानं आपल्याला लागतात. मित्रांनो, नदीकाठचा जो परिसर आहे, नदीकाठी 14 घाट बांधलेले आहेत, मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर विष्णुपद वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे 1.5 किलोमीटरच्या वर गोपाळपूर हे ते गोपाळकृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती, अंबाबाई अनेक देवी देवतांचे मंदिर येथे आहे. आता आपण बघू शकता की आपल्याला चंद्रभागा नदी दिसत आहे. यावेळेस पाणी थोडे कमी होते, परंतु मित्रांनो, ज्यावेळेस एकादशी असते, आषाढी एकादशी असते, तर इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते आणि या चंद्रभागेमध्ये स्नान करूनच भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. मित्रांनो, असे म्हणतात की ही जी चंद्रभागा नदी आहे ती महाराष्ट्राची गंगा आहे. इथे स्नान केल्यानंतर सर्व पापांपासून मुक्ती मिळते. म्हणून प्रत्येक भाविक येथे आल्यानंतर येथे स्नान केल्याशिवाय जात नाहीत. आपण समोर बघू शकता की भक्त पुंडलिकाचे मंदिर देखील येथे आहे आणि खूप सारी गर्दी येथे असते. मित्रांनो, एकादशीला जर का आपण आला तर जशी वारुळामध्ये मुंग्यांची गर्दी असते त्याचप्रमाणे भाविकांची गर्दी येथे होते. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पाणी देखील खूप स्वच्छ होते. त्यामुळे आम्ही देखील
आमचे तोंड हातपाय स्पर्श म्हणजे पाय वगैरे धुवून आम्ही सर्व पूजा अर्चा इथे करून आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो। भक्त पुंडलिकाचे देखील आम्ही दर्शन इथे घेतले। शूट झालं ते 1 मिनिट। चंद्रभागेमध्ये हातपाय धुतल्यानंतर आम्ही निघालो पांडुरंगाच्या दर्शनाला। आणि मित्रांनो, जी दर्शनाची जी रांग सुरुवात होते त्याची ती या चंद्रभागेच्या नदीपासूनच सुरुवात होते। आपण डावीकडे एक रस्ता आहे, तिथून दर्शन रांगेला सुरुवात होते आणि ती दर्शन रांग सरळ जाऊन हा जो 84 फेरा म्हणजे ही जी उंच बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमधून सर्व भाविकांना फेरा मारला जातो आणि सर्व भाविक या सर्व बिल्डिंगचा फेरा मारूनच पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात। पांडुरंगाचे दर्शन भाविकांना सहजासहजी मिळत नाही मित्रांनो, त्यासाठी कष्ट देखील घ्यावे लागतात। आपल्याला जर का मुखदर्शन घ्यायचे असेल तर नामदेव पायरीच्या इथून आपल्याला मुखदर्शनाचा मार्ग आहे, आपण तिथून मुखदर्शन घेऊ शकतात। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला जे आपले मोबाईल्स असतील ते अगोदर आपल्याला लॉकरमध्ये ठेवावे लागते। आपण समोर बघू शकता की इथून मुखदर्शनाचा मार्ग आहे आणि मुखदर्शनाला एवढी गर्दी राहत नाही। एक 30 फूट अंतर असते मित्रांनो आणि आपल्याला पांडुरंगाचे दर्शन होते। फरक एवढाच आहे की आपल्याला पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श नाही करतात। आपण जर का वरती बघत असेल तर मित्रांनो, इथून दर्शन रांग आहे ती इथून जाते पुढे मंदिराकडे। आपण बघू शकता की भाविक जे आहेत ते रांगेमध्ये थांबलेले आहेत। आणि मित्रांनो, पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत आमच्या भक्तनिवासाकडे निघालो। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे येथे राहायचे कसे। मित्रांनो, येथे ज्यावेळेस आपण याल इथे आपल्याला अनेक भक्तनिवास आहेत। विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आहे, प्रायव्हेट देखील आपल्याला रूम्स वगैरे इथे मिळतील। आणि मित्रांनो, आम्ही जिथे थांबले होतो ते म्हणजे शेगाव संत गजानन महाराज यांचे भक्तनिवास। अतिशय निशुल्क दरामध्ये आपल्याला इथे राहायची व्यवस्था आहे मित्रांनो। आपण आजूबाजूला बघू शकता की किती सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे आणि खूप निशुल्क दरामध्ये येथे सोय आहे मित्रांनो। आपण बघू शकता की 10 व्यक्ती 250 रुपयामध्ये येथे थांबू शकतात आणि यामध्ये आपल्याला सर्व सोयी सुविधा देतात। राहण्यासाठी आपल्याला रूम, गरम पाणी, गादी अंगावरती या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात आणि येथे प्रसादालय देखील आहे मित्रांनो। याची वेळ आपण बघू शकता आणि 50 रुपयामध्ये आपल्याला पोट भरून येथे महाप्रसादाचा लाभ घेता येतो। ज्याप्रमाणे शेगावला व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पंढरपूरला देखील येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। अगदी VIP रूम देखील आपल्याला फक्त 900 रुपयामध्ये अवेलेबल होते। तर मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपण जर का पंढरपूरला येऊन कुठे राहायचं विचार करत असाल तर संत गजानन महाराजांचं जे भक्तनिवास आहे येथेच येऊन आपण राहावे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल।